लोकसभा निवडणूक काळात नगरमध्ये आमदार शिवाजी कर्डिले यांची प्रत्येक हालचाल लक्षवेधी राहणार असून ते आपल्याला पूर्ण साथ देतील असा विश्वास भाजपाचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केलाय। नगरमध्ये युतीच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी आपले आईवडील आपला जाहीर प्रचार करू शकत नाही ही खंत असल्याची भावना व्यक्त करीत ज्यांच्यामुळे ही गोष्ट झाली त्यांना योग्य उत्तर मिळेल असा विश्वास व्यक्त केलाय। आता सुजय विखे एवढा मोठा कधीपासून झाला? मी 2 वर्षापासून प्रचार करतोय, कोणी नाव घेत नव्हतं। ते 208 कुटुंब दत्तक घेतले, कोणी नाव घेतलं नाही। आरोग्य शिबिर केलं, कोणी नाव घेतलं नाही। पण त्या ठिकाणी फक्त भारतीय जनता पार्टीमध्ये आलो आणि या देशाला कळालं की सुजय विखे कोण आहे, म्हणजे भारतीय जनता पार्टीची कमाल आहे। एवढा मोठा पक्ष त्या ठिकाणी मला संधी देतो, म्हणजे तुम्ही विचार करा। तुम्ही निवडून दिलं तर तुमचं काम करेल, समजा काय वर खाली झालं तर ऍक्टिंग मध्ये जायचं विचार आहे माझा। पण कमाल आहे मीडियाची, मी खरं सांगतो। आमचे सगळे जेवढे टेलिमीडियाचे पत्रकार असतील, आमचे नगर जिल्ह्याचे पत्रकार असतील, नॅशनल मीडियाचे पत्रकार असतील, तुमचे शत आभार। एखाद्या माणसाने आपल्या आयुष्याचा खर्च पैसा करून देखील एवढी पब्लिसिटी मिळाली नसती जेवढी तुम्ही सुजय विखेला दिली। मी माझ्या बायकोला म्हणतो की माझ्या 7 वर्षाच्या राजकारणामध्ये तिने मला घरी एवढं जवळून पाहिलं नसेल जेवढं तिने 2 दिवसात टीव्हीवर पाहिलं। टीव्ही लावला कसं तुला इतकी भीती वाटली, म्हणजे तुझं काय खरं नाही। मी राहिला नगरला आली लगेच, त्याचे परिणाम होतात। आता माझ्या मागचा पिछा सुटला मीडियावाल्याचा, त्या कर्डिले साहेबांच्या पाठीमागे लागले। लोक म्हणतात काय होईल, मला टीव्ही वाले आले, आपको क्या लगता है वो क्या करे, जमाई के साथ जाएंगे या बेटे के साथ पण मी तुम्हाला सांगतो, या ठिकाणी बसलेला प्रत्येक आमदार हा शेवटच्या श्वासापर्यंत या लोकसभेच्या निवडणुकीला भारतीय जनता पार्टीचा प्रामाणिक प्रचार करेल। पुढे मला शंका बाळगू नका की माझ्या एवढ्या आयुष्याच्या मोठ्या निर्णयामध्ये माझे आई वडील माझा प्रचार करू शकत नाही। एका मुलाच्या जीवनामध्ये याच्यापेक्षा वाईट प्रसंग असू शकत नाही की मुलगा आपल्या जीवनाची पहिली निवडणूक लढवतोय, पण असा बेता सापडला आमचं कुटुंब की आमच्या मुलांचा सुद्धा प्रचार करू शकत नाही। ही माझ्या आई वडिलांची अवस्था। हे कोणामुळे झालं? हे कोणत्या व्यक्तीच्या वक्र दृष्टीमुळे झालं? हे कोणत्या व्यक्तीच्या द्वेषामुळे झालं? आणि म्हणून सर माझ्या मनामध्ये आहे आणि या लोकांना मी उत्तर देणार, तुमच्या माध्यमातून देणार, या नगर जिल्ह्याच्या माध्यमातून देणार। आणि म्हणून मला जेव्हा लोक विचारतात मी त्यांना सांगतो की जरी माझे आई वडील असतील तर या स्टेजवर सगळे माझे वडीलधारी मंडळी बसलेली आहे। हे सगळे माझे पालक आहेत, हे सगळे माता भगिनी माझ्या माता आहेत, आणि हे सगळे युवक माझे मित्र आहेत, माझे भाऊ आहेत। हे सगळं कुटुंब मला त्या ठिकाणी लोकसभेला खासदार करणार, फक्त आई वडिलांच्या जीवावर नाही पण संपूर्ण नगर जिल्ह्याच्या 18 लाख मतदारांच्या कुटुंबाच्या जीवावर लोकसभेला जातो। विखे पाटील कुटुंबियांनी जेवढं नगर दक्षिणेसाठी केलं त्याच्या 10% जरी तुम्ही केलं सिद्ध करून दाखवलं ना, तर मी आजही अर्ज माघार घ्यायला तयार आहे। आमचंच भरत तुम्ही नगर शहराचे आमदार आहात, मी तुम्हाला सांगतो, मी अभिमानाने सांगू शकतो की नगर शहरामध्ये आरटीओ कार्यालय हे माझ्या वडिलांनी बांधलं। त्या ठिकाणी परिवहन मंत्री असताना निधी दिला, डिफेन्सची जमीन होती। माझे आजोबा त्या ठिकाणी संरक्षण कमिटीचे चेअरमन होते। एका मिनिटात ती जमीन शासनाला वर्ग झाली आणि दुसऱ्या दिवशी माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटलांनी परिवहन मंत्री म्हणून निधी दिला आणि पहिलं आरटीओ कार्यालय या ठिकाणी नगरच्या पूर्ण वास्तूमध्ये भर देणारे कार्यालय माझ्या वडिलांनी त्या ठिकाणी। त्या पलीकडे जाऊन 35 कोटी रुपयाची कोर्टाची इमारत
माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील विधी व न्याय मंत्री असताना मंजूर झाली आणि 35 कोटी रुपये देऊन त्या ठिकाणी ती इमारत उभी आहे. आता तुम्ही भाषणामध्ये एवढंच सांगा की तुम्ही कोणची वास्तू उभी केली. एक वास्तू तुम्ही तुमच्या खर्चाने उभी केली. एक काम या नगर शहरामध्ये 4 वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना तुम्ही आता भाषणामध्ये काय सांगणार? आम्ही नगर शहराचा विकास करू. मग 4 वर्ष काय करत होते? 8 वर्ष तुमच्या घरामध्ये विधान परिषदेची आमदारकी राहिलेली आहे. तुम्ही काय केलं हे तर लोकांना सांगा. लोकांना हे ऐकायचं नाही की सुजय विखे पाटील कुठून आलाय, आणि लोकांना हे मुळीच ऐकायचं नाही की तुमच्या घरी किती गाड्या आहेत. मला तर गणितच कळणार नाही की त्या ठिकाणी लोकसभेचे उमेदवार म्हणतात आमच्या घरी पण 10 इम्पोर्टेड गाड्या आहेत. आता त्या गाड्या कशा आल्या आणि पैसा कुठून आला हे आता मी भाषणात बोललो तर संयुक्तिक राहणार नाही.